जीवन हा अनिश्चिततेने भरलेला असतो. कधी-कधी नशीब असा खेळ खेळतो, की आपण कधी स्वप्नातही कल्पना केली नसेल. जर नियतीने आपल्याला असा धक्का दिला, की सगळं आयुष्यच एकदम बदलून गेलं, तर काय होईल? कधी विचार केला आहे का, की वर्षानुवर्ष हरवलेला कोणी जवळचा व्यक्ती असं रूप बदलून समोर आला, की ओळखणेही कठीण होईल? आणि जर तोच व्यक्ती जो आपल्यासाठी कधी काळी सर्वस्व होता, ज्याची आपण खूप वाट पाहिली, खूप शोध घेतला, जर तो फाटके कपडे घालून खचलेला आणि परिस्थितीच्या माराने गरफटलेला भेटला तर काय होईल? असाच एक प्रसंग घडला जेव्हा एक कठोर स्वभावाचे एस-पी साहेब अतिक्रमण हटवण्यासाठी एका झोपडपट्टीत पोहोचले. त्यांना कायद्याची अंमलबजावणी करायची होती, पण ज्या झोपडीचं दार उघडलं ते पाहून त्यांचे पाय जमिनीला टेकत नव्हते. समोर कोणी ओळखीचं नव्हतं, तर त्यांची स्वतःचेच रक्त, त्यांची पत्नी आणि मुलगा उभे होते. 4 वर्षांपूर्वी हरवलेले, शोधूनही न सापडलेले. ती पत्नी जी कधी काळी त्यांच्या घराचा सन्मान आणि शोभा होती, ती आज मळकट आणि फाटके कपडे घालून विस्कटलेल्या केसांमध्ये एक असहाय्य गरीब स्त्रीसारखी उभी होती. तिच्या कुशीत त्यांचा स्वतःचा मुलगा होता. हे दृश्य पाहून एस-पी साहेब पूर्णपणे गोंधळून गेले. आपलेच माणसं अनोळखी झाली होती. जे कधी हृदयाच्या सर्वात जवळ होते, तेच आज दूर वाटत होते. हे दृश्य कोणाचंही काळीज हेलावून टाकेल. ज्यांच्या हातांना कधी प्रेमाने धरलं होतं, तेच हात आज थरथरत होते. ज्या डोळ्यांमध्ये एकेकाळी स्वप्नांची चमक होती, त्याच डोळ्यात आता भूक, वेदना आणि लाचारी होती. हा क्षण सिद्ध करतो की नाती केवळ रक्तानेच नव्हे, तर आठवणींनी आणि ओळखीने जोडलेली असतात. पण काळाच्या प्रवाहात जेव्हा सगळं काही विस्कळीत होतं, तेव्हा आपल्या माणसांचाही चेहरा ओळखीचा राहत नाही. ही गोष्ट केवळ एका व्यक्तीची नाही, तर अशा हजारो हरवलेल्या नात्यांची आहे, जी वेळ आणि परिस्थितीमुळे हरवून जातात. पण जर प्रेम खरं असेल, तर नशिबाने त्यांना पुन्हा एकत्र आणल्याशिवाय राहत नाही. उत्तर प्रदेशातील एका लहानशा गावात अर्जुन वर्मा राहायचा. तो लहानपणापासूनच हुशार आणि मेहनती होता. त्याचं स्वप्न होतं मोठा अधिकारी बनायचं आणि आपल्या कुटुंबाला गरिबीतून बाहेर काढायचं. पण त्याच्या या स्वप्नांसमोर गरिबी ही मोठ्या अडथळ्याची भिंत होती. अर्जुनचे आई वडील मध्यमवर्गीय होते, पण घरात दररोज आर्थिक संघर्ष चालायचा. त्याचे वडील दयानंद वर्मा मेहनती होते, पण हळूहळू दारूच्या आहारी गेले. त्याच वेळी त्याची आई सुधादेवी सतत आजारी राहायची. अर्जुनने लहानपणापासून घरात पैशांची चणचण पाहिली होती. जेव्हा तो आपल्या आईला वेदनांनी तडफडताना आणि वडिलांना दारूच्या नशेत पाहायचा, तेव्हा त्याचं मन सुन्न व्हायचं. त्याने ठरवलं होतं की एक दिवस तो नक्की या गरिबीतून बाहेर पडेल आणि आपल्या कुटुंबाला सन्मानाने जगायला लावेल. अर्जुन अत्यंत हुशार विद्यार्थी होता. तो नेहमी वर्गात पहिला यायचा आणि शिक्षकांचा लाडका विद्यार्थी होता. त्याचं स्वप्न होतं की एक दिवस मोठा पोलीस अधिकारी बनायचं, पण त्याच्या वडिलांना हे सगळं काही फालतू वाटायचं. अरे एवढं शिकून काय उपयोग? कामधंदा कर, कुटुंब चालव, असं त्याचे वडील कायम म्हणायचे. पण अर्जुनला हे मान्य नव्हतं. त्याला माहीत होतं की शिक्षण हेच त्याचं खरं शस्त्र आहे. त्याने ठरवलं होतं कितीही अडथळे आले तरी तो शिकायचं थांबवणार नाही. पण परिस्थिती दिवसेंदिवस बिकट होत गेली. त्याच्या आईची तब्येत अजून खालावत गेली आणि योग्य उपचार न मिळाल्यामुळे तिची अवस्था अधिकच गंभीर झाली. अर्जुन या सगळ्यांमुळे आतून तुटत चालला होता, पण त्याच्या वडिलांना मात्र त्याची फारशी चिंता नव्हती. एके दिवशी दयानंद वर्मा यांनी अचानक अर्जुनला सांगितले, आता तुझ्या लग्नाची वेळ आली आहे. लग्न कर, घरात सून येईल, ती तुझा आधारही बनेल आणि घराची कामही सांभाळेल. हे ऐकून अर्जुन चकित झाला. बाबा, मी अजून फक्त 17 वर्षांचा आहे. मला शिक्षण घ्यायचं आहे. माझ्याकडे ना नोकरी आहे ना स्थिरता. जर मी लग्न केलं तर माझ्या पत्नीची जबाबदारी कशी उचलणार?
अर्जुनने विरोध केला, पण त्याच्या वडिलांना याची काहीच चिंता नव्हती. त्यांनी आपली इच्छा त्याच्यावर लादायला सुरुवात केली आणि त्याच्यावर जबरदस्ती लग्नाचा दबाव आणू लागले. आईची प्रकृती दिवसेंदिवस खालावत असल्याने अर्जुनला अखेर नाईलाजाने होकार द्यावा लागला. काही दिवसातच अर्जुनचा विवाह सौम्याशी लावून देण्यात आला. सौम्या फक्त 15 वर्षांची होती. खेळण्याच्या आणि शिकण्याच्या वयात तिला जबरदस्ती विवाह बंधनात अडकवण्यात आलं. ती निरागस, समजूतदार आणि शांत स्वभावाची मुलगी होती. लग्नानंतर तिने हे नवं घर स्वीकारलं आणि ते सांभाळण्यास स्वतःला वाहून घेतलं. अर्जुन नेहमीच सौम्याचा सन्मान करत असे आणि तिला प्रेमाने वागवत असे. तो जाणत होता की ती अजून खूप लहान आहे, पण परिस्थितीने दोघांना वेळेच्या आधीच प्रौढ बनवले होते. मात्र अर्जुनच्या सर्वात मोठ्या भीतीचं सत्य होऊ लागलं. त्याच्या वडिलांनी सौम्याला घरातील नोकरानीप्रमाणे वागवायला सुरुवात केली. तिला पहाटे उठवलं जात असे. घरातील सर्व कामे तिच्याकडून करून घेतली जात होती. स्वयंपाक करायला लावला जात होता आणि आजारी सासूची सेवा करायला भाग पाडले जात होते. 15 वर्षांच्या त्या निरागस मुलीवर प्रचंड मोठी जबाबदारी टाकण्यात आली होती. ज्या वयात ती शाळेत जाऊन पुस्तके वाचायला हवी होती, त्याच वयात तिचं संपूर्ण विश्व स्वयंपाकघर, भांडी आणि घरकामापुरतं मर्यादित झालं. अर्जुन हे सगळं पाहून आतून तुटू लागला. हे सगळंच चुकीचं आहे. वयाच्या एवढ्या लहान वयात तिला जबरदस्ती बंधनात का अडकवलं जात आहे? तो स्वतःलाच प्रश्न विचारू लागला. पण सौम्या कधीच तक्रार करत नव्हती. ती प्रत्येक जबाबदारी मनापासून पार पाडत होती आणि अर्जुनला नेहमी प्रोत्साहन देत असे. अर्जुन, तू फक्त तुझ्या अभ्यासावर लक्ष केंद्रित कर. माझ्या नशिबात शिक्षण नव्हतं, पण माझी इच्छा आहे की तुझं भविष्य उज्ज्वल असावं. एक दिवस तू मोठा अधिकारी होशील. सौम्या म्हणायची की तिच्या स्वप्नांची तिला पर्वा नव्हती. तिने अर्जुनची स्वप्न आपली मानली होती. स्वतः कष्ट सहन करूनही तिने कधी अर्जुनला निराश होऊ दिलं नाही. 15 वर्षांच्या सौम्याच्या नाजूक हातांनी कधी पुस्तकही उघडली नव्हती. पण अचानक तिला स्वयंपाक, घरकाम आणि कुटुंबाची जबाबदारी पार पाडावी लागली. तिच्या मैत्रिणी अजूनही शाळेत जात होत्या, पण ती मात्र आता एक जबाबदार सून बनली होती. दररोज पहाटे उठणं, स्वयंपाकघरात धावपळ करणं, चूल पेटवणं, जेवण बनवणं, भांडी घासणे, घराची स्वच्छता करणे आणि सासू सासऱ्यांची सेवा करणं, हेच तिच्या आयुष्याचा भाग बनलं. कधी कधी तिच्या डोळ्यात अश्रू तरळायचे, पण ती लगेचच त्यांना पुसून टाकायची. तिला उमगलं होतं की तिचं आयुष्य आता बदललं आहे. अर्जुन तिला पाहून व्यथित व्हायचा. ही अजून खूप लहान आहे. हिला खेळायचं, शिकायचं, मोठी स्वप्न पाहायची आहेत, पण तिला या जबाबदाऱ्यांच्या ओझ्यात टाकण्यात आलंय. तो स्वतःलाच दोष द्यायचा, पण सौम्या कधीही तक्रार करायची नाही. उलट ती हसत अर्जुनला म्हणायची की तू काळजी करू नकोस, फक्त अभ्यासावर लक्ष केंद्रित कर, मी सगळं सांभाळून घेईन. अर्जुनने ठरवलं होतं की तो काहीही झालं तरी शिक्षण सोडणार नाही. त्याने दिवस रात्र मेहनत घेतली आणि सौम्याने त्याला सतत प्रेरित केलं. मी स्वतः शिकू शकले नाही, पण किमान तू तरी तुझं स्वप्न पूर्ण कर. तू मोठा अधिकारी बन. हे घर माझी जबाबदारी आहे. तू फक्त तुझ्या अभ्यासावर लक्ष द्यायचं, ती म्हणायची. शेवटी अर्जुनने बोर्डाच्या परीक्षेत टॉप केला, पण त्याच्या यशाची बातमी घरात पोहोचताच त्याच्या वडिलांनी त्याच्या शिक्षणावर बंदी घातली. आता खूप झालं शिक्षण, आता काहीतरी कामधंदा कर. सून आहे, आई आजारी आहे, घर सांभाळणं हे तुझं कर्तव्य आहे. दयानंद वर्मा संतापाने म्हणाले. अर्जुनचं स्वप्न तुटत चाललं होतं. तो विचार करत होता, आता पुढे काय? मी खरंच अधिकारी बनू शकेन का? तो उदास होऊन बसला होता. त्याच्या डोळ्यात निराशा स्पष्ट दिसत होती. सौम्याने त्याला अशा अवस्थेत कधीही पाहिलं नव्हतं. ती त्याच्या जवळ आली आणि म्हणाली की तुम्ही चिंता करू नका. तुम्ही UPSC परीक्षेची तयारी करा. तुम्हाला SP अधिकारी बनायचं आहे आणि त्यासाठी मी काहीही करेन. अर्जुन आश्चर्याने तिच्याकडे पाहू लागला. पण पैसे कुठून येतील? कोचिंग खूप महाग असतं.
सौम्या हलकेच हसली आणि आपल्या छोट्याशा पेटीतून दागिन्यांची पोटली काढली. तिने ती अर्जुन समोर ठेवत म्हटलं, माझ्या आई बाबांनी मला हे दागिने दिले होते. यांची किंमत जवळपास 1,00,000 रुपये असावी. हे विकून टाका आणि तुमच्या शिक्षणावर खर्च करा. अर्जुनला स्वतःच्या डोळ्यांवर विश्वास बसत नव्हता. हे तुझे दागिने आहेत, मी हे कसे विकू शकतो? तेव्हा सौम्या हळूवारपणे म्हणाली, दागिने हे स्त्रीसाठी सर्वात मोठी संपत्ती असते, पण त्यांचा खरा उपयोग तेव्हाच होतो जेव्हा ते संकटाच्या वेळी मदतीला येतात. माझ्यासाठी सगळ्यात मोठा दागिना म्हणजे तुमचं यश. तुम्ही जेव्हा अधिकारी बनाल तेव्हाच माझी खरी संपत्ती असे. हे अर्जुनसाठी सर्वात मोठं बलिदान होतं. त्याच्या डोळ्यात अश्रू तरळले. मी कधी स्वप्नातही विचार केला नव्हता की मला इतकी समजूतदार आणि त्यागी पत्नी मिळेल. त्याने सौम्याचे हात हातात घेतले आणि ठामपणे म्हणाला, मी तुला वचन देतो की मी नक्कीच अधिकारी बनून दाखवीन. तुझ्या या त्यागाला कधीच वाया जाऊ देणार नाही. अर्जुन आणि सौम्याच्या नात्यातील प्रेम आणि विश्वास अधिक दृढ होत गेला. आता अर्जुनला पक्की खात्री पटली होती की सौम्या केवळ त्याची पत्नी नसून त्याची सर्वात मोठी ताकद आहे. एके दिवशी अर्जुनने सौम्याला सांगितलं, जर मला अधिकारी बनायचं असेल तर मला दिल्लीला जाऊन अभ्यास करावा लागेल. हा प्रवास किमान 3 वर्षांचा असेल. मला तिथे राहून खूप मेहनत करावी लागेल. पण घराचं काय? सौम्या हसली आणि प्रेमाने म्हणाली की तुम्ही याची चिंता करू नका. घराची जबाबदारी माझी आहे. तुम्ही फक्त तुमच्या स्वप्नांवर लक्ष द्या. मी सगळं सांभाळून घेईन. अर्जुनला आश्चर्य वाटलं की एवढ्या लहान वयातही त्याची पत्नी इतकी समजूतदार आणि समर्पित कशी असू शकते. पण त्याला हेही माहीत होतं की त्याचे वडील त्याला सहज दिल्लीला जाऊ देणार नाहीत. अर्जुनने वडील दयानंद वर्मांशी बोलायचं ठरवलं. अपेक्षेप्रमाणेच त्यांनी स्पष्ट शब्दात नकार दिला. आता पुरे झालं तुझं शिक्षण. आता काहीतरी काम कर आणि घर सांभाळ, त्यांनी कडक शब्दात सांगितलं. पण यावेळी अर्जुन मागे हटला नाही. सौम्या देखील त्याच्यासोबत ठामपणे उभी राहिली. बाबा, ही फक्त माझी लढाई नाही, तर आपल्या संपूर्ण कुटुंबाची लढाई आहे. जर मी अधिकारी बनलो तर आपलं संपूर्ण आयुष्य बदलेल. अर्जुनने खूप समजावून सांगितल्यानंतर अखेर दयानंद वर्मा तयार झाले. अर्जुनचं दिल्लीला जाण्याचं स्वप्न आता प्रत्यक्षात येणार होतं. ज्या दिवशी अर्जुन दिल्लीला रवाना होत होता त्याच दिवशी सौम्याला कळलं की ती आई होणार आहे. पण तिने ही बातमी अर्जुनला सांगितली नाही. जर मी ही गोष्ट त्याला सांगितली तर तो मला अशा परिस्थितीत सोडून कधीही दिल्लीला जाणार नाही. तो माझी काळजी घ्यायला इथेच थांबेल आणि त्याचं स्वप्न अधुरं राहील. सौम्याने मनाशी ठरवलं की योग्य वेळीच ती अर्जुनला हे सगळं सांगेल. अर्जुन दिल्लीला पोहोचला. त्याने एका कोचिंग सेंटरमध्ये प्रवेश घेतला आणि UPSC परीक्षेच्या तयारीसाठी झपाटून अभ्यास सुरू केला. इथे सौम्या संपूर्ण घर सांभाळण्यात व्यस्त झाली. तिचे सासरे रोजंदारीवर काम करत होते. जेवढे थोडेफार पैसे मिळायचे त्यातले काही घर कर्जासाठी द्यायचे आणि उरलेले दारूवर खर्च करायचे. घराची पूर्ण जबाबदारी आता सौम्याने उचलली होती. ती सासू सासऱ्यांची सेवा करत होती, घरातील सर्व कामं सांभाळत होती आणि दर महिन्याला अर्जुनला फोन करून त्याला प्रेरित करत होती. अर्जुन, फक्त मेहनत करत राहा. एक दिवस तुम्ही नक्कीच यशस्वी व्हाल. अर्जुन जेव्हा केव्हा सौम्याला फोन करायचा तेव्हा ती नेहमी हसतच बोलायची. पण तिला किती मोठ्या यातनांतून जावं लागत आहे हे तिने कधीही त्याला जाणवू दिलं नाही. हळूहळू 6 महिने निघून गेले. अर्जुन त्याच्या पहिल्या UPSC परीक्षेसाठी सज्ज होत होता. तो दिवस रात्र मेहनत घेत होता आणि त्याचा आत्मविश्वास खूप मजबूत होता. इकडे सौम्याची गर्भावस्था आता स्पष्ट दिसू लागली होती. सासूने तिला समजावलं की बेटा, आता तरी अर्जुनला सांग. जर त्याला नंतर कळलं तर तो रागावे. सौम्या काही वेळ विचार करत राहिली, मग म्हणाली की मी स्वतः त्याला ही गोड बातमी देईन, पण त्याच्या पहिल्या परीक्षेचा निकाल लागल्यानंतरच. मी सध्या त्याला विचलित करू शकत नाही. अर्जुन आपल्या परीक्षेसाठी झपाटून अभ्यास करत होता, पण त्याच्या आयुष्यात एक मोठं वळण येणार होतं ज्याची त्याने कधी कल्पनाही केली नव्हती.
त्याच्या अथक मेहनतीमुळे त्याने UPSCच्या पहिल्या टप्प्यातच उत्तम गुण मिळवले. पण हे तर फक्त पहिलं पाऊल होतं. खरी परीक्षा म्हणजे मुख्य परीक्षा होती, जी खूपच कठीण असणार होती. आता मागे हटायचा काही मार्ग नाही, अर्जुनने स्वतःला बजावले. तो अजून जास्त मेहनत करू लागला. प्रत्येक रात्री झोपण्यापूर्वी त्याला सौम्याच्या त्या शब्दांची आठवण यायची, तुम्ही नक्कीच मोठे अधिकारी व्हाल अर्जुन, मला तुमच्यावर पूर्ण विश्वास आहे. इकडे सौम्या खूप आनंदी होती की अर्जुन पहिल्या टप्प्यात यशस्वी झाला आहे. ती विचार करत होती, आता वेळ आली आहे ही आनंदाची बातमी अर्जुनला सांगायची. ती आई होणार होती आणि आता याबाबत अधिक वेळ लावणं योग्यही नव्हतं. तिने सासू सासऱ्यांशी चर्चा केली. त्यांनी सांगितलं की बेटा फोनवरच सांग, तू या अवस्थेत इतक्या लांब दिल्लीला कशी जाणार. पण सौम्या हलकेसे हसली आणि म्हणाली की नाही बाबा, ही बातमी मी स्वतः अर्जुनला देईन. मला त्यांच्या डोळ्यात आनंदाश्रू पाहायचे आहेत. तिने हट्ट केला आणि शेवटी सर्वांनी तिची इच्छा मान्य केली. सौम्या बसने दिल्लीसाठी जायला निघाली. संपूर्ण प्रवासभर ती अर्जुनच्या चेहऱ्याची कल्पना करत होती. तो किती आनंदी होईल जेव्हा त्याला समजेल की तो वडील होणार आहे. सकाळी अर्जुन झोपेतून उठला तेव्हा कोणीतरी दरवाजावर टकटक करत होतं. त्याने दरवाजा उघडला आणि समोरचं दृश्य पाहून तो थक्क झाला. सौम्या उभी होती. सौम्या, तो आनंदाने ओरडला आणि तिला घट्ट मिठी मारली. दोघांच्याही डोळ्यात आनंदाश्रू तरळले. तू अचानक कशी काय आलीस? सगळं काही ठीक तर आहे ना? अर्जुनने विचारलं. सौम्या हलकेच हसली. तिच्या डोळ्यात थोडी शरारत होती. मी तुम्हाला एक मोठी गोड बातमी द्यायला आले आहे. काय? अर्जुन थोडासा घाबरला. सौम्याने त्याचा हात आपल्या पोटावर ठेवला आणि हलक्याच आवाजात म्हणाली, तुम्ही बाबा होणार आहात. अर्जुन काही क्षण स्तब्ध राहिला. त्याला विश्वासच बसत नव्हता की तो लवकरच वडील होणार आहे. त्याच्या डोळ्यातून आनंदाश्रू उभे राहिले. सौम्या, हे हे कधी आणि कसं झालं? तो भावनांनी गहिवरून आला. सौम्या गोड हसत म्हणाली, ज्या दिवशी तुम्ही दिल्लीला निघालात त्याच दिवशी मला ही बातमी कळली. पण जर मी तेव्हा सांगितलं असतं तर तुम्ही मला एकटीला सोडून इथे आलाच नसतात. अर्जुन अजून जास्त भावुक झाला. तू इतकं मोठं त्याग केलंस आणि मला सांगितलंही नाहीस. सौम्या त्याचा हात हातात घेत म्हणाली, जर मी तुला रोखलं असतं तर तुझं स्वप्न अधुरच राहिलं असतं. मला तुला मोठा अधिकारी होताना पाहायचं आहे, म्हणूनच मी वाट पाहिली. अर्जुनला असं वाटत होतं जणू आज त्याचं संपूर्ण आयुष्य पूर्ण झालं आहे. त्या दिवशी त्याने पुस्तकं बाजूला ठेवली. आजचा दिवस फक्त तुझा आणि माझा, तो सौम्याला म्हणाला. त्याने तिला दिल्ली फिरवली. दोघंही मंदिरात जाऊन देवाचे आभार मानले आणि मनसोक्त गप्पा मारल्या. अर्जुन वारंवार आपल्या बाळाची कल्पना करत होता आणि सौम्याला विचारत होता, तुला काय वाटतं, मुलगा होईल की मुलगी? सौम्या हसत म्हणाली, जे काही असे त्यात तुमची मेहनत आणि माझ्या प्रेमाची झलक नक्कीच असे. सकाळी सौम्याला परत जायचं होतं. अर्जुन तिला बसमध्ये बसवायला आला. जाताना त्याने तिच्याकडे पाहत ठामपणे सांगितलं, सौम्या, मी अजून मेहनत करी. तुझा हा त्याग व्यर्थ जाऊ देणार नाही. मला तुझ्यावर पूर्ण विश्वास आहे. सौम्या हसली आणि म्हणाली की अर्जुन, पुढच्या वेळी मी तुला अधिकारी बनलेला पाहायला येईल. बस हळूहळू पुढे जात होती आणि अर्जुन तिला डोळ्यांनी पाहत राहिला. जोपर्यंत ती त्याच्या नजरेआड झाली नाही. सौम्या निघून गेल्यानंतर अर्जुन पुन्हा त्याच्या अभ्यासात गढून गेला. तिला घरी पोहोचली का हे विचारण्यासाठी त्याने अनेकदा फोन केला, पण काहीच उत्तर मिळालं नाही. त्याला वाटलं की ती व्यस्त असे किंवा विसरली असे. पण जसा वेळ जात होता तशी त्याची चिंता वाढत गेली. 8 तास उलटले होते तरी तिचा काहीच मेसेज आला नव्हता. अचानक एक भयंकर बातमी आली ज्याने त्याचा संपूर्ण विश्वच हादरून गेलं. टीव्हीवर बातमी होती की दिल्लीहून उत्तर प्रदेशला जाणारी एक बस नदीत कोसळली. अनेकांचा त्यात मृत्यू झाला असून काही जण बेपत्ता आहे. बचाव कार्य सुरू आहे.
हे ऐकताच अर्जुनच्या हातून फोन खाली पडला. त्याला श्वासही घेता येईना. नाही, हे होऊ शकत नाही. तो स्वतःशीच ओरडला. त्याने त्वरित हेल्पलाईनवर फोन केला आणि सौम्याबद्दल चौकशी केली. काही वेळाने त्याला उत्तर मिळाले की तुमची पत्नी त्याच बसमध्ये होती. अजूनही तिचा काही थांग पत्ता लागलेला नाही. हे ऐकताच अर्जुनच्या पायाखालची जमीनच सरकली. नाही सौम्या, तू असं करू शकत नाहीस. ती मला एकटी सोडून जाऊ शकत नाही. तो ताबडतोब अपघाताच्या ठिकाणी पोहोचला. तिथे फक्त रडारड, हंबरडा, शोकमग्न लोक आणि चुरघळलेली बस दिसत होती. लोक आपले आप्त शोधत होते, पण कुणाकडेच समाधानकारक उत्तर नव्हते. प्रशासनाने सांगितले की तुम्हाला जर तुमची पत्नी सापडली नाही तर शवगृहात जाऊन पहा. हे ऐकताच अर्जुनच्या अंगात वीज चमकल्यासारखी झिंझिनीत लहर उमटली. नाही, मी तिथे जाणार नाही. सौम्या मेली नाही. ती कुठेतरी जिवंत असे आणि मी तिला शोधल्याशिवाय शांत बसणार नाही. अर्जुनने प्रत्येक इस्पितळ, प्रत्येक बचाव कॅम्पमध्ये जाऊन सौम्याचा शोध घेतला, पण काहीच पत्ता लागत नव्हता. लोक म्हणत होते अनेक मृतदेह वाहून गेले. कदाचित तुमची पत्नीही त्यात असे. आता तिला विसरा. पण अर्जुनला हे मान्य नव्हतं. 2 महिने उलटले, पण सौम्याचा कुठलाच ठाव ठिकाणा लागला नाही. अर्जुन आतून तुटून गेला होता. तो रोज तिचा विचार करत राहायचा, तिच्या आठवणींमध्ये हरवायचा, तिचे फोटो पाहायचा आणि तासन तास रडायचा. पण त्याच्याकडे आता एकच आधार होता, त्याचं स्वप्न. सौम्या नेहमी म्हणायची की तुम्ही अधिकारी बनलाच पाहिजेत. अर्जुन विचार करू लागला की जर मी हार मानली तर मी तिच्या इच्छेचा अपमान करेन. ही जाणीव मनात ठेवून त्याने पुन्हा अभ्यास सुरू केला. मुख्य परीक्षा जवळ येत होती, पण अर्जुनच्या मनात शांतता नव्हती. तो अभ्यास करायचा प्रयत्न करायचा, पण प्रत्येक पानावर त्याला फक्त सौम्याच दिसायची. अशा वेळेस त्याला आईचे शब्द आठवले. सौम्याने आपले सर्वस्व त्यागले जेणेकरून तू अधिकारी होशील. जर तू आता हार मानलीस तर तिच्या मेहनतीचा अपमान होईल. आईचे शब्द ऐकताच त्याने स्वतःला सावरले. त्याने डोळे बंद केले आणि मनात पक्के ठरवले, सौम्या, मी तुझ्यासाठी लढेन, तुझं स्वप्न पूर्ण करेन. अर्जुनने स्वतःला अभ्यासात झोकून दिलं. निकाल लागला आणि अर्जुन उत्तीर्ण झाला. त्याच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले. त्याचं स्वप्न पूर्ण होत होते, पण त्याच्यासोबत त्याची सौम्या नव्हती. त्याने आईकडे पाहून म्हटलं की आई, जर सौम्या इथे असती तर ती सगळ्यात जास्त आनंदी झाली असती. आईने त्याच्या डोक्यावरून प्रेमाने हात फिरवला आणि म्हणाली की बाळा, सौम्या जिथे असेल तिथून तुझ्यावर गर्व करत असे. आता तुझ्या पुढच्या पायरीकडे लक्ष दे. SP साठी ट्रेनिंगला जा आणि आपले स्वप्न पूर्ण कर. आईच्या शब्दांनी त्याला नवी उमेद मिळाली. अर्जुनने स्वतःला वचन दिले की मी सौम्यासाठी SP बनेन आणि तिचा शोध नक्की घेईन. मी हार मानणार नाही. अर्जुनने अंतिम टप्प्यातही उत्कृष्ट कामगिरी केली आणि आत्मविश्वासाने प्रत्येक प्रश्नाचे उत्तर दिले. स्वप्नांचे आकाश आणि नशिबाचा कसोटीचा क्षण. अर्जुनच्या मेहनतीने त्याला यश मिळवून दिले, पण त्याचा प्रवास इथेच थांबला नव्हता. सौम्या कुठे आहे याचा शोध त्याला घ्यायचा होता. काही दिवसांनी निकाल लागला आणि अर्जुनचं नाव यशस्वी उमेदवारांच्या यादीत सर्वात वर होतं. अभिनंदन अर्जुन, आता तू SP झाला आहेस. ही बातमी ऐकताच त्याची आई सुधा देवी आनंदाने अश्रू ढाळू लागली. ज्या मुलाला त्याचे वडील एक साधा मजूर बनवू इच्छित होते, तोच मुलगा आता वर्दीत संपूर्ण जिल्ह्याच्या सुरक्षेची जबाबदारी घेणार होता. अर्जुनला उत्तर प्रदेशच्या मोठ्या जिल्ह्यात अमृतनगरमध्ये SP म्हणून पहिली पोस्टिंग मिळाली. त्याला एका सरकारी बंगल्याची व्यवस्था, सरकारी गाडी आणि सुरक्षा कर्मचारी दिले गेले. पण या यशाच्या शिखरावर उभं राहूनही अर्जुनच्या मनात एक वेदना होती. त्याने आपल्या ऑफिसमध्ये सौम्याचा एक मोठा फोटो लावला होता. रोज सकाळी त्याच्याकडे पाहून तो मनातच म्हणायचा, आज मी जो काही आहे तो तुझ्यामुळेच आहे सौम्या. पण ही खुशी अपुरीच आहे, कारण तू माझ्या सोबत नाहीस. SP झाल्यानंतर
अर्जुनचं नाव संपूर्ण जिल्ह्यात गाजू लागलं. त्याने अनेक भ्रष्ट अधिकाऱ्यांना निलंबित केलं, गुंडांना तुरुंगात टाकलं आणि अवैध धंद्यांवर कारवाई केली. लोक त्याला एक आदर्श पोलीस अधिकारी मानू लागले. पण नियतीने त्याच्यासाठी अजून एक कठीण परीक्षा ठेवली होती. एक दिवस जिल्हाधिकारी अतुल मिश्रा यांचा आदेश आला. अर्जुनजी, मंगलनगर वसाहतीमध्ये अनेक झोपड्या सरकारी जमिनीवर बेकायदेशीररित्या उभारल्या आहे. तिथे सरकारी कार्यालय आणि अन्य सुविधा बांधायच्या आहेत. त्यामुळे अतिक्रमण हटवणं आवश्यक आहे. अर्जुनला हा आदेश पाळावा लागणार होता. त्याने त्या बस्तीत नोटीस पाठवली, 7 दिवसांच्या आत ही जागा रिकामी करा, अन्यथा बुलडोझर चालवला जाईल. प्रशासन तुमच्यासाठी दुसऱ्या ठिकाणी राहण्याची सोय करेल. पण 7 दिवस उलटून गेले तरी कोणीही जागा सोडण्यास तयार नव्हते. आता कारवाई करणे गरजेचे होते. अर्जुन आपल्या पूर्ण प्रशासनीय पथकासह त्या वसाहतीत पोहोचला. बुलडोझरचा आवाज ऐकताच संपूर्ण वसाहतीत एकच खळबळ उडाली. लोक इकडे तिकडे सैरावैरा धावू लागले. काहींनी विरोध करण्याचा प्रयत्न केला, पण अर्जुन शांतपणे पुढे गेला आणि हात जोडून म्हणाला की कृपया ही जागा रिकामी करा. प्रशासन तुमच्या राहण्याची जबाबदारी घेईल, पण ही सरकारी जमीन आहे आणि इथे कार्यालय उभारायचं आहे. काही लोक राजी झाले, पण अजूनही काहींनी विरोध सुरूच ठेवला. तेवढ्यात गर्दीतून एक वयस्कर स्त्री पुढे आली आणि म्हणाली की साहेब, आम्ही इथून गेलो तर कुठे जाणार? आमच्याकडे दुसरं कुठेच काही नाही. अर्जुनने तिला समजावत सांगितलं की आई, काळजी करू नका, सरकार तुमच्या राहण्यासाठी घर देईल, आम्ही पूर्ण व्यवस्था करू. अर्जुन संपूर्ण वसाहतीचा आढावा घेत होता. त्याची नजर एका झोपडीवर गेली, जी इतरांपेक्षा काहीशी वेगळी होती. ती झोपडी बंद होती. त्याने आपल्या शिपायाला आदेश दिला की बघा, आत कोणी आहे का? शिपायाने दरवाजा वाजवला. आतून कोणताही प्रतिसाद आला नाही. अर्जुन स्वतः पुढे जाऊन कडक आवाजात म्हणाला, दरवाजा उघडा, हे प्रशासनाचे आदेश आहे. काही क्षण शांततेत गेले आणि मग दरवाजा हळूहळू उघडला. जे दृश्य अर्जुनने पाहिलं त्याने त्याच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले. त्या झोपडीच्या आत एक स्त्री उभी होती. एक अशक्त, कुपोषित, मळकट साडीत गुंडाळलेली स्त्री. तिच्या हातात एक छोटंसं बाळ होतं. तिचे केस विस्कटलेले होते. डोळ्यात थकवा आणि चेहऱ्यावर उपासमारीचे स्पष्ट चिन्ह होते. पण अर्जुनसाठी ती कोणी परकी नव्हती. ती त्याची सौम्या होती. अर्जुनच्या तोंडून अचानक शब्द बाहेर पडले, सौम्या, तू इथे? पण त्या स्त्रीने अर्जुनला ओळखायलाच नकार दिला. तिच्या डोळ्यात रिकामेपणा होता. ती त्याच्याकडे पाहत होती, पण तिच्या चेहऱ्यावर कोणतीही ओळख दिसत नव्हती. अर्जुनचं हृदय जोर जोरात धडधडू लागलं. सौम्याने त्याला ओळखण्यास नकार दिला होता. ती आपली स्मृती हरवून बसली होती. तो पुढे आला आणि सौम्याचा हात पकडून म्हणाला, सौम्या, तू इथे? तू जिवंत आहेस? मी कित्येक वर्षांपासून तुला शोधत होतो. पण सौम्याने रागाने आपला हात सोडवला आणि म्हणाली, साहेब, तुम्ही कोण? मी तुम्हाला ओळखत नाही. तेव्हाच आतून तीच वृद्ध स्त्री बाहेर आली, जिला अर्जुन त्या आधी भेटला होता. ती म्हणाली की बाळा, ही बाई मला नदीच्या काठावर बेशुद्ध अवस्थेत सापडली होती. तिच्या डोक्याला मोठी दुखापत झाली होती. परिस्थिती खूपच वाईट होती. जेव्हा तिला शुद्ध आली तेव्हा तिची पूर्ण स्मृती नष्ट झालेली होती. हे ऐकताच अर्जुनच्या छातीत धस्स झाले. हे काय नशीब आहे? माझी सौम्या खरंच मला विसरली आहे का? वृद्ध स्त्री पुढे म्हणाली, मी तिला माझी मुलगीच बनवले आहे. माझी स्वतःची काहीच संतती नाही. सुरुवातीला ही खूप अस्वस्थ होती, पण हळूहळू मी तिला सावरले. 3 महिन्यांनी हिने एका मुलाला जन्म दिला. तेव्हापासून ती इथेच राहते. हे ऐकताच अर्जुनच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले. त्याने सौम्याचा चेहरा हातात धरला आणि हळुवारपणे म्हणाला, सौम्या, मी अर्जुन आहे, तुझा नवरा. तुला आठवत नाही का? मी कित्येक वर्षांपासून तुला शोधतोय. पण सौम्या घाबरून मागे सरकली.
आणि म्हणाली, मला काहीही आठवत नाही. माझी दुनिया ही झोपडी आणि माझं मूल एवढंच आहे. हे ऐकून अर्जुनच्या पायाखालची जमीनच सरकली. वृद्ध स्त्रीने विचारले की बाळा, मी कसं मानायचं की ही खरंच तुझी पत्नी आहे? अर्जुनने आपल्या मोबाईलमधून सौम्याचे जुने फोटो काढले आणि दाखवले. ते फोटो पाहून वृद्ध स्त्री अचंबित झाली. अरे, ही तर तीच मुलगी, म्हणजे तू खरंच हिचा नवरा आहेस. पण सौम्या अजूनही विश्वास ठेवायला तयार नव्हती. अर्जुनने सौम्याचा हात धरला आणि भावनांनी गदगदून म्हणाला, सौम्या, प्लीज मला आठवण्याचा प्रयत्न कर. तूच मला SP बनण्याचं स्वप्न दाखवलं होतंस. तूच तुझे दागिने विकले होतेस जेणेकरून मी शिकू शकेन. तूच म्हणाली होतीस की एक दिवस मी मोठा अधिकारी बनेन. सौम्या, मला सांग, तू हे सगळं कसं विसरू शकतेस? हे ऐकून सौम्याच्या डोळ्यात वेगवेगळ्या भावना उमटू लागल्या. तिच्या डोक्यात जुन्या आठवणी गोंधळू लागल्या. तिने डोकं धरलं आणि म्हणाली, माझ्या डोक्यात खूप वेदना होत आहेत. अर्जुनने तिला मिठी मारली आणि दोघंही हंसून रडू लागले. सौम्याने थोड्या वेळाने डोळे पुसले आणि म्हणाली की जर तुम्ही म्हणत असाल तर मी तुमच्या सोबत जाईन, पण त्यासाठी तुम्हाला माझ्या 2 अटी मानाव्या लागतील. अर्जुन म्हणाला, सांग सौम्या, मी तुझ्या प्रत्येक अटी मान्य करतो. सौम्या म्हणाली की पहिली अट, या वसाहतीतील लोकांना दुसरीकडे चांगल्या ठिकाणी निवारा मिळाला पाहिजे. 4 वर्षांपासून त्यांनी मला मुलीसारखं सांभाळलं आहे. जर त्यांना बेघर केलं तर मला खूप दुःख होईल. अर्जुन म्हणाला की मी वचन देतो, प्रशासनाच्या मदतीने त्यांना सरकारी घरं मिळवून देईन. सौम्या पुढे म्हणाली की माझी दुसरी अट, या वृद्ध आईलाही आपण सोबत न्यायचं. यांच्यामुळेच मी आज जिवंत आहे. यांना मी कधीच एकटं सोडू शकत नाही. अर्जुनच्या डोळ्यात कृतज्ञतेचे अश्रू तरळले. तो म्हणाला, ही तर माझी आईसारखीच आहे. त्यांना सोडून जाण्याचा प्रश्नच उद्भवत नाही. त्या आता आपल्या कुटुंबाचा भाग आहेत. अर्जुनच्या प्रेमाने आणि आठवणींनी हळूहळू सौम्याच्या मनात जुना संसार पुन्हा उभा राहू लागला. आणि मग एका दिवसात तिने अर्जुनकडे पाहिलं आणि अश्रूंनी भरल्या डोळ्यांनी म्हणाली, अर्जुन, मला सगळं आठवलं आहे. सौम्याच्या तोंडून हे ऐकताच अर्जुनने तिला ताबडतोब आपल्या मिठीत घेतलं. सौम्या, तुला सगळं आठवलं? सौम्याच्या डोळ्यातून अश्रू ओघळत होते. मी तुम्हाला खूप यातना दिल्या अर्जुन, पण आता मी परत आले आहे. अर्जुनने सरकारी प्रशासनाशी बोलून त्या वसाहतीतील लोकांना नवीन घरे मिळवून दिली. त्यानंतर तो सौम्या, त्यांचा मुलगा आणि वृद्ध आईला घेऊन आपल्या घरी आला. आईने सौम्याला जिवंत पाहिले तेव्हा आनंदाने रडू लागली. बाळा, तू आयुष्याची सर्वात मोठी लढाई जिंकलीस. अर्जुनने सौम्या आणि आपल्या मुलाला मिठीत घेतले व म्हणाला, आता कोणतीही शक्ती आपल्याला वेगळं करू शकत नाही. आपण खूप काही गमावले, पण आता आपले कुटुंब पुन्हा एकत्र आले आहे. या कथेतून शिकण्यासारखे 3 महत्त्वाचे धडे. 1. शिक्षण हीच खरी संपत्ती आहे. शिक्षण हेच ते माध्यम आहे ज्याद्वारे कोणताही माणूस आपलं नशीब बदलू शकतो. गरिबीत जन्म झाला तरी मेहनत आणि ज्ञानाच्या जोरावर कोणीही मोठा अधिकारी, व्यापारी किंवा यशस्वी माणूस होऊ शकतो. शिक्षण आपल्याला केवळ आर्थिकदृष्ट्या सक्षम करत नाही, तर विचारशक्ती व निर्णय क्षमता देखील देते. समाजात बदल घडवायचा असेल तर स्वतःचे हक्क ओळखायचे असतील आणि चांगला माणूस व्हायचं असेल तर शिक्षण अत्यावश्यक आहे. परिस्थिती बदलायची असेल तर सर्वप्रथम स्वतःमध्ये बदल घडवावा लागेल आणि तो बदल घडवण्याचा सर्वोत्तम मार्ग म्हणजे शिक्षण. 2. खरे नाते कोणत्याही परिस्थितीत तुटत नाही. आपल्या जीवनातील काही नाती देवाने आधीच ठरवलेली असतात. परिस्थिती कितीही कठीण असली, कितीही अडचणी आल्या तरी जर नातं खरं असेल तर ते कधीही तुटत नाही. प्रेम, विश्वास आणि समर्पण हे नाते टिकवण्याचे खरे आधारस्तंभ आहे. जे नातं खरं असतं ते वेळेच्या कसोटीवर टिकते आणि देव अशा नात्यांना पुन्हा एकत्र येण्यासाठी मार्ग हमखास काढतो. म्हणून कोणत्याही नात्याची किंमत वेळेवर ओळखायला हवी, अन्यथा उशीर झाल्यावर पश्चाताप करावा लागतो. 3. लहानपण म्हणजे खेळण्याचा आणि शिकण्याचा काळ.
जबाबदारीचा नव्हे. बालपण म्हणजे खेळण्या बागडण्याचा, शिकण्याचा आणि स्वप्ने पाहण्याचा काळ असतो. लहान वयात लग्न लावून देणे म्हणजे त्या मुलांच्या आयुष्यातून त्यांचे बालपण हिरावून घेणे. अनेकदा लोक असं समजतात की लहान वयात लग्न केले तर आयुष्य योग्य मार्गावर जाईल, पण असे करणे खूप चुकीचं आहे. यामुळे विशेषतः मुलींचे शिक्षण अर्धवट राहते. एवढ्या लहान वयात मोठ्या जबाबदाऱ्या सांभाळणे मुलांसाठी मानसिक आणि शारीरिकदृष्ट्या कठीण असते. त्यांचे भविष्य अंधारात जाते आणि ते आपली स्वप्न पूर्ण करू शकत नाही. म्हणून प्रत्येक पालकाने हे समजून घेतलं पाहिजे की शिक्षण हा लग्नापेक्षा अधिक महत्त्वाचा आहे. आधी मुले सक्षम झाली पाहिजेत, आर्थिकदृष्ट्या स्वावलंबित झालीच पाहिजेत. मगच त्यांच्या विवाहाचा विचार करायला हवा. शेवटचा विचार. ही कथा आपल्याला शिकवते की खरे प्रेम कधीही मरत नाही. जेव्हा प्रेम निस्वार्थ आणि खरं असतं तेव्हा नशीब देखील आपल्याला परत एकत्र आणतं. कधी कधी जीवन आपली परीक्षा घेतं, पण आपला संयम आणि सत्यनिष्ठा असल्यास आपण जिंकतो. ही कथा तुम्हाला कशी वाटली हे आम्हाला नक्की कळवा. पुन्हा भेटूया एका नवीन प्रेरणादायी कथेसह. तोपर्यंत जय हिंद, जय भारत. धन्यवाद.